गेले अनेक दिवस आपण मुंढवा सर्वे नंबर 88 याच्या संदर्भात अनेक गोष्टी ऐकतोय। ती जागा कशी सरकारची असताना सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न झाला आणि जे काही पोलीस कंप्लेंट वगैरे झाली त्याच्यावरून काहीतरी मोठं निष्पन्न होईल असं वाटलं होतं, परंतु एकूणच प्रशासनाची आणि पोलिसांची भूमिका ही फारसा तपास न करता ती गुंडाळण्याची जास्त दिसली। विशेषतः याच्यामध्ये जे नाव येत होतं पार्थ पवार, ते नाव पुढे येऊ न देणं। आता कालच शीतल तेजवानींची पोलीस कस्टडी संपली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलंय, परंतु त्या काहीही तपासाला सहकार्य करत नाहीत असं सांगून त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी केली। त्याच्यामुळे संशय असा निर्माण झाला की हे प्रकरण कितीही मोठं असलं, कितीही करोडोंचं असलं तरी राजकीय नेत्यांचा याच्याशी संबंध असल्यामुळे, राजकीय नेत्यांच्या मुळाबाळांचा याच्यामध्ये संबंध असल्यामुळे हे प्रकरण फारसं पुढं जाऊ द्यायचं नाही असं प्रशासनानं ठरवलेलं होतं। परंतु जे काही पुरावे पुढे येत आहेत, म्हणजे सुरुवातीला असं म्हणत होते की पार्थ पवारांचं नाव आलं पाहिजे, मीडियामध्ये ते 99% भागीदार आहेत, 1% ते दिग्विजय पाटील आहेत, तरी त्यांच्या नावासंदर्भात काहीही झालं नाही। पोलीस तपास करत नाहीत असं, पोलिसांना ती तपासात सहकार्य करत नाही असं एक म्हटलं गेलं। परंतु मी आता जो प्रेस नोट दिली, ह्या प्रेस नोटला परिस्थितीजन्य पुरावा म्हणतात। अमेडिया कंपनी ही 2020मध्ये 28/12/2020ला स्थापन झाली। त्याच्या आधी गेले 15 वर्ष शीतल तेजवानी आणि त्यांचे सहकारी ही जमीन बळकावण्याचा आणि ती विकण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याच्यामध्ये काही यश आलं नाही। शेवटी 10 नोव्हेंबर 2020 रोजी शीतल तेजवानीने पत्र दिलं। आणि एक लक्षात घ्या, ह्या ज्या गोष्टी घडतात ते 1-2 दिवसात घडत नसतात, हे वर्षानुवर्षे चालतात, की याच्यासाठी आमचे पैसे घ्यावेत आणि 7/12 सदरी नोंदवावी। 11/6ला म्हणजे मध्ये काही घडलं नाही, तिच्या पत्रांना तोपर्यंत फारसं महत्त्व मिळत नव्हतं। 11/6/2021ला तेजवानीला खुलासा मागण्यात आला। खरं तर याची गरज नव्हती, परंतु त्याच्या आधी एक घटना घडली होती। 28/12/2020ला अमेडिया कंपनीची स्थापना झाली आणि या प्रकाराला वेग येऊ लागला। त्यानंतर 4-6 महिने शांत झाल्यानंतर 1/6/2021 रोजी अमेडिया कंपनीच्या वतीने, मी इथं जरी वतीने म्हणत असलो तरी त्याचं नाव मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो, की कुळ कायदा शाखाकडे एक अर्ज केला आणि त्याच्यातला मजकूर असा होता की असा त्यांनी अर्ज केला आहे, पैसे भरलेले आहेत, परंतु नाव त्यांचं अजून सदरी लागलेलं नाही। त्याच्यामध्ये 2020च्या पत्राचा ऑफिशियल उल्लेख आहे, PTK/KV/1356/2020। या पत्रावर कारवाई करावी आणि त्यांचं नाव सदरी लावावं असा अर्ज करण्यात आला अमेडिया कंपनीच्या वतीने, परंतु त्याच्यात काही झालं नाही। नंतर 30 डिसेंबर 2024ला शीतल तेजवानीने 11,000 रुपये भरले। आता त्याच्यात वाद आहे असा की त्यांनी खरंच पैसे भरले का वगैरे हे सगळं बोलत आहेत, परंतु शीतल आत्तापर्यंत त्याचा पुरावा जो होता त्याला काही फारसा अर्थ नाही असं ते म्हणत होते, परंतु आता जो पुरावा पुढे आला आहे त्याच्यामध्ये शीतल तेजवानीने जे पैसे भरले त्याच्यावर तिने पैसे भरल्या संदर्भामध्ये ॲक्नॉलेजमेंट मागितलेली आणि त्या ॲक्नॉलेजमेंटवर रेव्हेन्यू ब्रँचची सहीसुद्धा आहे, शिक्कासुद्धा आहे, म्हणजे ते पैसे भरले होते असं त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर आता पैसे भरले नाहीत असं दाखवून त्यांचं पुढं हे सगळं सारवासारव करण्याचा प्रयत्न चालला आहे। आणि याच्यातला सगळ्यात मोठी गोष्ट अशी की प्रत्येक वेळेला म्हणत होते की पार्थ पवारांचा याच्यामध्ये संबंध नाही, ते काहीतरी त्या यानेच केलेलं आहे वगैरे वगैरे। तर आता मी जे डॉक्युमेंट दाखवतोय तुम्हाला, हे अगदी अलीकडचं डॉक्युमेंट आहे। साधारणपणे 4 आणि 5 नोव्हेंबरला हा प्रकार उघडण्यात आला आणि 6 नोव्हेंबर 2025ला एक पत्र देण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की अशा आम्ही प्रॉपर्टी ती नावावर घेतलेली आहे, कायदेशीर पैसे भरले वगैरे सगळं झालं आहे, आणि तरीही अजून पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहे आणि आम्हाला त्या संदर्भात तुमच्याकडे काहीतरी सांगायचं असतं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। आणि या पत्रावर जे नाव आहे ते सही जी आहे ती पार्थ पवार यांची, आणि पहिल्या याच्यावर जे नाव आहे ते पार्थ पवारांचं आहे। ही 6/11ची सही आहे आणि पार्थ पवारांची सही आहे।
त्याचप्रमाणे जे मी मगाशी म्हटलं, हा व्यवहार आज चालू झाले ना, हा व्यवहार चालू झाला साधारणपणे 2020ला. त्याचा आणखी एक पुरावा देतो मी. पार्थ पवार, पुणे, 1/6/2021, जे मगाशी पत्राचा मी उल्लेख केला, अप्पर जिल्हाधिकारी कुळ कायदा शाखा, यांना तेजवानीने केलेल्या अर्जावर कार्यवाही करावी अशा अर्थाचं पत्र आपला कृपाभिलाषी पार्थ पवार यांनी दिलेलं आहे. म्हणजे जे आत्तापर्यंत म्हटलं जातं की मुळापर्यंत पोहोचायचं कसं, तर मूळ इथे ही कागदपत्र प्रशासनाकडे आहेत, हीच कागदपत्र पोलिसांनाही मिळायला हवी होती, परंतु आता जणू काही त्यांचा संबंध नाही असं सांगून या सगळ्या प्रकारावर जो पांघरून टाकायचा प्रयत्न झाला आहे त्याच्यातला हा खुलासा आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी, कारण हा विषय ह्या एकट्या याच्या जागेपुरता नाही आहे. याच्यात मी पहिल्यापासून म्हणत होतो की याच्यामध्ये काही होणार नाही, कारण जर सगळ्यांना अटक झाली, सगळंच जर व्यवस्थितपणे बाहेर आलं तर याच्यात बरेच गोष्टींमध्ये त्यांना बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांना पाठपुरावा करावा लागेल आणि ही एक घटना नाही, अशा अनेक घटना त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या प्रकरणावर पांघरून टाकायचा प्रयत्न झाला आहे. आता नावासह सगळं पत्रव्यवहार आपण दिलेला आहे. आता तरी प्रशासनाने याच्यामध्ये अमुक नाही तमुक नाही, आरोपी सहकार्य करत नाहीत हे पोलिसांकडून सांगण्यात येणारं सगळ्यात तकलादू कारण नाही असं मला वाटतं. एरवी जर आरोपीने काही सांगितलं नाही तर काय करायचं हे पोलिसांना चांगलं माहिती असतं, परंतु इथे मात्र थोडीशी टाळाटाळ केली जाते आणि सगळ्यांना सवलत दिली जाते आणि मूळ आरोपीपर्यंत पोचायला उशीर केला जातो असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून ही कागदपत्र आज मी तुम्हाला देतोय. आणि आता प्रश्न विचारा जर काही गुन्ह्याचे असतील. पत्रामध्ये जो कधीचं पत्र म्हणतं 1/6चं ना, पार्थ पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे पहिलं 21ला जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, PTK कावी 1356, म्हणजे शेवटचे 2-3 पॅराग्राफ वाचून देतो. 10/11/2020 रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वतनदार कुलमुखत्यार म्हणजे शीतल तेजवानी यांनी मंत्री महसूल महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये मुंडवा येथील सर्वे नंबर 88 या आमच्या मिळकतीचा योग्य तो कब्जे हक्काचा सारा स्वीकारून सदर मिळकतीचा 7/12 मालकी सदरी नावाची नोंद व्हावी असा अर्ज केलेला आहे. सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार हवेलीकडे 15/12/2020 रोजी वर्ग केला. सदर अर्जातील मिळकतीनुसार अनुसरून जिल्हाधिकाऱ्यालयाकडे सादर करावा असा जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केलेला आहे. आत्तापर्यंत सगळे जिल्हाधिकारी म्हणत होते की आम्हाला काही माहिती नाही, यापूर्वी हे प्रकरण वर कधी आलंच नाही, खालच्या खाली सगळं चाललंय, तर तसं नव्हतं. याचा हा पुरावा आहे. आणि याचा आणखी पुरावा हा कालची जी तुमची ही नोट होती, ज्याला रिमांड नोट होती, त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. तो खुलासा माझा नाही, हेच त्या रिमांड नोटमध्येही म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे विजय कुंभार म्हणतो याच्यातला भाग नाही हे त्याच्यामध्ये. परंतु 15/12/20 पासून आज पावेतो सदर अर्जासंदर्भात काही कामकाज झालेले नसल्याने वतनदार कुलमुखत्यार यांच्यातर्फे प्रस्तुत अर्ज दाखल केलेला आहे. तरी आपणास विनंती की 10/11/21 म्हणजे PTK म्हटला तो रोजी दाखल प्रकरणाची तात्काळ सुनावणी करून 10/11/20 मधील अर्जात नमूद केल्याप्रमाणे वतनदारांतर्फे कब्जे हक्काच्या साऱ्याची रक्कम भरून घेऊन मिळकतीच्या 7/12 रेकॉर्डला नोंद करण्यात यावी. हे पार्थ पवार यांनी 2021ला दिलेलं पत्र. आणि हे जे आत्ता पत्र दिले 6/11ला, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की असं सगळं कालपासून बातम्या येत आहेत. ॲट द व्हेरी आउटसेट वी विश टू प्लेस ऑन रेकॉर्ड दॅट दी सेड प्रॉपर्टी हॅज बीन लॉफुली बोनाफाईड अँड व्हॅलिडली acquired by us after scrupulously following every legal formality and due process prescribed under the applicable statutes. The registered sale deed has been duly executed and recorded in accordance with the law, and all land revenue dues and taxes pertaining to the said property have been fully paid in December 2024. However, to our utter shock and dismay, certain sections of the media as well as a few political personalities have recently begun circulating allegations imputing irregularities and suggesting fraudulent conduct in the relation of the said transaction. असं म्हणून त्यांनी भेटीची वेळ मागितली आणि ती त्यांना काही दिलेली आहे असं दिलेली असेल, आपल्याला माहिती नाही काय ते. तर अशा रीतीनं याच्यामध्ये सगळ्यांची
ही कागदपत्र शासनाकडे आहेत. शासनाने आपल्याकडच्याच कागदपत्रांची व्यवस्थित चौकशी करून सर्व दोषींना आणि योग्य त्यांना न्यायापर्यंत पोहोचवावं आणि इथून पुढे अशा प्रकार घडणार नाहीत याच्यासाठी काहीतरी मुख्यमंत्री आणि सगळ्या प्रशासनाने एक काहीतरी आखावं त्याच्या संदर्भात धोरण, अशी आमची मागणी आहे. याच्यामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे सांगितलं जात होतं की पार्थ पवारांचं नाव डायरेक्ट कुठेही येत नाही वगैरे वगैरे सांगून मूळ सगळ्या प्रकरणाला बगल दिली जात होती. तर आता ही जी काही 2 पत्रं आपण सादर केलेली आहेत, ही पत्रं शासनाच्या दरबारी आहेत. त्याच्यातला जर ज्याला परिस्थितीजन्य पुरावा जर बघितला तर त्याच्यातले कंटेंट सगळे जुळत आहेत आणि शिवाय त्यांनी दिलेलं पत्र मी आता सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. याच्यातून पार्थ पवार हे या संपूर्ण प्रकारामध्ये ॲक्टिव्हली भाग घेतला होता हे याच्यातून सिद्ध होतं. त्याच्यामुळे पोलिसांनी आता तरी सर्व आरोपींची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. काय नेमकं कसं काय भाग घेतला होता आणि 1 जून 2021ला एक जे पार्थ पवारांनी पत्र दिलं आहे की आपली कंपनी स्थापन झाल्या ते शीतल तेजवानींनी जे काय आधी पत्रव्यवहार चालू होता त्यांचा, त्या पत्रव्यवहाराला सपोर्ट करावा आणि त्यानुसार ती जागा शीतल तेजवानी म्हणजे त्या वतनदारांचे कुलमुख्तार या नात्याने त्यांच्या नावावर करावी, अशा अर्थाचं पत्र त्यांनी दिलं होतं. तसंच आता ही कंट्रोवर्सी साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चालू झाली. त्यानंतर त्यांनी पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना की आम्ही सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही जागा खरेदी केलेली आहे. त्यामुळे जे काही बातम्या येत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहे. त्यामुळे आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला संधी देण्यात यावी, असं त्यांनी पत्र दिलं. याच्यावरून स्पष्ट दिसतं की पार्थ पवार हे सगळ्या डीलमध्ये हे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होते, किंबहुना त्यांनी पत्रंसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे आता पोलिसांना आणि प्रशासनाला विनंती आहे की याच्यामध्ये विलंब करण्यापेक्षा ही कागदपत्रं तुमच्याकडचीच आहेत, तुमच्या समोरच आहेत, परिस्थितीजन्य पुरावासुद्धा तुमच्या समोरच आहे. अशा स्थितीमध्ये अमुक जण नाही, अमुक जण त्याच्यामध्ये काही दोषी आढळून येत नाही असं म्हणण्यापेक्षा सर्व दोषींची कसून चौकशी करावी आणि पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी धोरण आखावं, अशी आमची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.